राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून सुरू असणारी चर्चा आहे अर्थातच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र केव्हा येणार, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती केव्हा होणार, शिवसेना अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती कधी होणार, या सगळ्या प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राला पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तशा चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याला निमित्त ठरलं ते 19 एप्रिल 2025 ला वास्को सॅनिटी या प्रसिद्ध सिने अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या वास्तव द ट्रूथ या पॉडकास्टमध्ये 56 मिनिटाच्या राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं एक विधान की महाराष्ट्र हितासाठी आम्ही आमच्यातले वाद मिटवायला तयार आहोत, त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद, या सगळ्यामुळे ठाकरे बंधू जवळ येत आहेत अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। आणि या अनुषंगाने आता कुठेतरी एक सकारात्मक काही चर्चा सुरू झाली का दोन्ही पक्षांच्या अंतर्गत, असं देखील बोललं जातं। याच अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्यावेळी राज ठाकरे यांनी ही मुलाखत दिली 19 एप्रिल 2025 ला महेश मांजरेकरांच्या वास्को सॅनिटी या युट्यूब चॅनलसाठी वास्तव द ट्रूथ हा जो महेश मांजरेकरांचा पॉडकास्ट आहे, त्या पॉडकास्ट शो मध्ये राज ठाकरेंनी मुलाखत दिली। त्याच्यामध्ये आम्ही दोघं एकत्र येऊ, महाराष्ट्र हितासाठी आम्ही आमच्यातले वाद जे आहेत ते मिटवायला तयार आहे असं राज ठाकरे जे आहेत ते म्हटले। त्याला लगेच कामगार सभेच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी चला मी सुद्धा आमच्या मधले किरकोळ वाद मिटवायला तयार आहे असं म्हटलं। त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येतील असं प्रामुख्याने बोललं जात होतं। नंतर दोन्ही ठाकरे बंधू जर आपण पाहिलं तर ते परदेश दौऱ्यावर देखील गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आल्यानंतर परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर या दोन बंधूंमध्ये युतीच्या अनुषंगाने चर्चा जी आहे ती सुरू केली जाईल असं बोललं जात होतं। त्यावर मध्यंतरी मनसे नेते असणाऱ्या प्रकाश महाजनांनी एक फार छान प्रतिक्रिया दिली होती की प्रकाश महाजन असं म्हटले, दोन भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत, ज्यावेळी वाटेल त्यावेळी ते दोघं एकमेकांना फोन करतील आणि चर्चा करतील। या दोघांमध्ये हे दोन्ही बंधू जे आहेत ते युतीच्या चर्चांवर जे आहेत ते भाष्य करतील। तिसऱ्या कोण्या मध्यस्थाची या दोन भावांना जी आहे ती एकत्र येण्यासाठी गरज नाही असं प्रकाश महाजन म्हटले होते। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया, मग अविनाश जाधव असतील, इकडे सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील, हे प्रामुख्याने युतीच्या अनुषंगाने बोलताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। मनसैनिकांकडून मात्र एक भूमिका अशी घेण्यात आली होती की याबाबत राज ठाकरे जे आहेत ते बोलतील। ठाकरे गटाकडनं संजय राऊत आपली बाजू मांडताना जे आहेत ते पाहायला मिळत होते। मध्यंतरी कल्याण डोंबिवली मधल्या एका पुलाच्या कामाची पाहणी जी आहे ती सुद्धा ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं संयुक्तरित्या करण्यात आली होती। त्यामुळे युतीचा पूल वाया डोंबिवली असं काही ती अशा चर्चा ज्या आहेत त्यावेळी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता जी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती चर्चा सुरू होण्यामागचं कारण असं की मनसे नेते आणि मुंबईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असणाऱ्या संदीपराव देशपांडेंनी एक ट्विट केलं, ज्या ट्विटमध्ये संदीप देशपांडेंनी संजय राऊतांचं जे नरकातला स्वर्ग हे पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये ईडीने अटक केल्यानंतरच्या 100 दिवसातला तुरुंगातला घटनाक्रम जो आहे तो संजय राऊतांनी मांडलाय। अनेक राजकीय गौप्यस्फोट या पुस्तकामध्ये संजय राऊतांनी जे आहेत ते केलेले आहेत आणि हे पुस्तक वाचतानाच ट्विट संदीप देशपांडेंनी केलं, ज्याच्यावर लपवण्यासारखं काहीच नाही असं कॅप्शन जे आहे ते दिलं। त्यामुळे ही चर्चा जी आहे ती पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। किंवा तिकडे संजय राऊतांनी केलेलं एक विधान होतं की त्याग करण्याची आमची सुद्धा तयारी आहे महाराष्ट्र हितासाठी। काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरेंनी सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणी एकत्र येऊ शकतो, आम्ही भविष्यात एकत्र येणार असं म्हणत त्यांनी देखील ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे संकेत जे आहेत ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। दरम्यान या केवळ चर्चात राहणार का, कारण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण एक लाईव्ह देखील केलं होतं ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की ठाकरे बंधूंनी आता खरंच एकत्र यावं, केवळ हुल दिली नाही पाहिजे। त्यामुळे आता या अनुषंगानं युतीच्या चर्चांच्या अनुषंगानं पुढे नेमकी काय चाचपणी केली जाते किंवा पुढे नेमकं काय होतं, युतीसाठी पहिल्यांदा कोण पुढाकार घेत आहे हे सगळं पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी सकारात्मक असल्याचं देखील नेहमी बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा।
सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.